नुकतेच संततधार अतिवृष्टीमुळे देवभूमी केरळमध्ये जलप्रलयाचे संकट ओढवले होते। 350हून अधिक लोकांचा पुराने बळी घेतला असून लाखो लोक बेघर झाले आहेत। त्यांना देशभरातून मदतीचा ओघ सुरूच असून तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथूनही मदत फेरी काढून वस्तू व निधी स्वरूपातली मदत वरिष्ठांद्वारे केरळला पाठविण्यात आली। अतिवृष्टीमुळे केरळमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे। मदत कार्य अजूनही सुरू आहे। अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असले तरी जलप्रलयानंतर प्रदूषित पाणी आणि वातावरणातील बदलामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता बळावली आहे। आजारांपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी आरोग्य विभागाने खबरदारी घेतली आहे, तर देशभरातून मदतीचा ओघ सुरूच आहे। बचाव कार्यालाही वेग आला आहे। विविध ठिकाणाहून सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मदत कार्य पोहोचत आहे। सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील युवकांनी एकत्रित येत केरळ राज्यात झालेल्या जलप्रलयातील बेघर झालेल्या व्यक्तींसाठी वस्तू व निधी स्वरूपातील मदत फेरीद्वारे गोळा करून वरिष्ठांकडे सुपूर्द केली। या मदत फेरीत संदीप भाबड, दीपक बर्के, कैलास बर्के, सोमनाथ शेळके, नागेश शेळके, अनिल सानप, दत्ता सानप, संतोष शेळके, संजय शेळके, प्रदीप उगले, दीपक दराडे आदींसह युवकांनी पुढाकार घेतला। SN न्यूजसाठी प्रकाश शेळके। शिंगोटेमध्ये एक फेरी या ठिकाणी काढली जे प्रमुख जे केलं ते आमचे दीपक दावजी बर्के, संदीप शिवाजी ग्रामस्थ सर्व तरुण ग्रामस्थ सगळे या ठिकाणी एकत्र येऊन त्यांनी या पूरग्रस्तांसाठी अनमोल अशी मदत केली आणि सगळ्यांनी आपला वेळ दिला, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। त्यानंतर आमच्या नांदूर शिंगोटेतील काही तरुण मित्रमंडळ तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी जी सामूहिक रीतीने माहिती गोळा केली, सर्व गावातून आणि पंचायतीतून गोळा झालेली आहे, ती आम्ही या ठिकाणी रस्त्यांसाठी मदत निधी म्हणून सर्व गावाने फुलाची पाकळी देऊन पंतप्रधानांना आवाज निधीमध्ये भरघोस जी होईल ती फुलाची पाकळी आम्ही देऊन मदत करतोय।